निर्वी परेश म्हात्रे आणि श्रावणी प्रवीण गायकर यांच्या वतीने सलग 3 षटकार 5000 आणि अभिषेक दुबे सर यांच्या वतीने प्रत्येक षटकाराला 2000. क्या बात आहे, मोठं पारितोषिक आहे. यस, प्रवीण भोईर बाहुबली बातान या पण मंचावरती आपला विशेष सन्मान केला जाईल आयोजकांच्या वतीने. प्रवीण या हा सन्मान स्वीकारा. बातान क्रिकेटचा बाहुबली आणि आयकॉन खेळाडू प्रवीण भोईर बातान यांना इथे सन्मानित केलं जाईल. प्रवीण आपला सन्मान स्वीकारणी मंचावरती या. आयोजकांच्या वतीने फरमाईश आपले सन्मान केला जाईल या ठिकाणी या. तर सलामीवीर 2 खेळाडू सोनू पाटील आणि रोशन म्हात्रे. ओपनिंग ब्लास्टर पहिल्या ओव्हरसाठी मोहसिन बलोच मात्र या षटकामध्ये असतील पहिल्या ओव्हरमध्ये. सामना 2 षटकांचा सेमीफायनल नंबर 2 घरच्या मैदानावरती ग्रीष्मा 11 ACC मोटीजू हा संघ मेगा फायनल मध्ये दाखल झाला. त्या खरं तर भरपूर मोठा आनंदाचा क्षण असेल आता हा मोटीजू वासियांना. आपल्या मैदानावरती हा संघ क्वालिफाय झालाय मेगा फायनल मध्ये. श्रावणी प्रवीण गायकर आणि निर्वी परेश म्हात्रे यांच्या वतीने सलग 3 षटकार तब्बल 5000 फलंदाजांना कॅश प्राइज आमच्याकडे जमा आहे. आणि त्याच वेळेला अभिषेक दुबे सर यांच्या वतीने प्रत्येक षटकाराला 2000 हे पारितोषिक आलंय. पार्थ चंदन पहिल्या ओव्हरसाठी डाव्या हाताचा गोलंदाज पार्थ चंदन इथे आलाय. आणि समोर रोशन म्हात्रे चेडा स्ट्राईक एंडला असतील. त्यांच्या बरोबरीने सोनू पाटील अखरद सलामीवीर ओपनिंग जोडी मैदानामध्ये आहे. तर डावाला सुरुवात झाली सेमीफायनल नंबर 2 उपांत्य फेरीचा हा दुसरा सामना. ए लॉट आणि बी लॉट मधले 2 संघ असतील. आणि पहिला बॉल सोडून दिला, लेफ्ट केलाय, वाईड यॉर्करचा प्रयत्न होता, थोडासा अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर ठेवला आणि पंचांनी मात्र या बॉलला वाईड घोषित केलंय. आणि अतिरिक्त रनने सुरुवात झाली कामोडे संघाच्या धावसंख्येची. या बॉलला ऑफ केला, बॉलला उंची घेतली, अंतर कमी कापला, फिल्डर डाऊन द बॉल, झेलची संधी आणि पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाला. त्या ठिकाणी फिल्डिंग करणाऱ्या भूमी 11 बोनकोडे संघाला विघ्नेश पाटीलने झेल टिपला. खेळाडू साहेब श्री चंद्रशेखर ठाकूर मित्र मंडळ आणि कोपरोली ग्रामस्थ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आपण पाहता या स्पर्धेचं A1 क्वालिटीचं पहिलं पर्व दमदार आयोजन श्री बापूजी देव चषक 2025 चं हे पर्व तुम्ही सध्या या ठिकाणी एन्जॉय करताय. आणि या पर्वातील आजची शेवटची रात्र सकाळचा प्रहर झालाय. पण सेमीफायनल नंबर 2 दुसरा सेमीफायनल सामना पार्थ चंदनला मात्र पहिला विकेट मिळाला. त्यानंतर मैदानाकडे बारक्या आलाय, अगदी लांब वरून मात्र बॉलला पिक करण्याचा प्रयत्न केला होता, हलकीशी कडा घेत मात्र बॉल त्या ठिकाणी गली क्षेत्राकडे फीड झाला. पायाचा वापर केला फिल्डरने. 1 रन या बॉलवरती आली आणि या 1 रनच्या मध्येने संघाची भारतीय धावसंख्या आपण जर पाहिली 1 गडी बाद 2 धाबा. स्पर्धेमध्ये मालिकावीर कोण, बॅटर कोण, बॉलर कोण, फिल्डर कोण याची माहिती आता मिळेल. बॅकफुटला आले होते आणि त्यानंतर पहिला फुल लेन डिलिव्हरी वेगवान थ्रो झाला होता त्या ठिकाणी बॅकवर्ड क्षेत्राकडून लेग बाईट्स त्या स्वरूपात सिंगल. आज खरं तर बोनकोडे संघाने मोठा उलटफेर केला. त्या ठिकाणी गोरसाई बी टीमला त्याने पराभूत केलं. पेठ संघाला बामणडोंगरी संघाला रायगड जिल्ह्यातील 2 नामांकित संघांना गोरसाई टीमने पराभूत केलं होतं. परंतु नवी मुंबईचा हा संघ बोनकोडे त्यांनी मात्र मोठा उलटफेर करून दाखवला. तिसऱ्या सामन्यामध्ये एक वेगळा इतिहास मात्र या स्पर्धेमध्ये आपण घडताना पाहिला. प्रत्येक षटकाराला श्रावणी प्रवीण गायकर यांच्या वतीने 500 रुपये. इथे देखील आपण पहिला खोलात टाकला बॉल, फुल लेन डिलिव्हरी. गोलंदाज आपण जर पाहिला पार्थ चंदन हे लेदरचे खेळाडू, चांगलं कमबॅक त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. डॉट बॉल या ठिकाणी पाहिला आपण.
प्रत्येक षटकाराला बारक्या सोनू निखिल यांच्यासाठी 3000. बारक्या सोनू आणि निखिल गोवारी या काढून प्रत्येक षटकाराला अभिषेक दुबे यांच्या मधील तब्बल 3000. वाईट बॉल कॉल. एक्स्ट्रा मध्ये भर पडेल. धावसंख्येमध्ये बदल. धावांची गती आता हळूहळू पुढे चालली. एकूण धावा 4. खरं तर बोरशेती संघाच्या अगेन्स्ट गुणवंतने केलेली फलंदाजी कोण विसरेल. रिव्हर्स केले. स्टान्स बदलला. फटका चांगला. रिझल्ट चांगला. बॉल निघाला डीप बॅकवर्ड पॉइंटला. सीमा पार. बारक्या कांबळेचा हा धमाका चौकार. पाहिजे तेवढ्या मी देईन दिरक्या तुलार. पाहिजे तेवढ्या देईन दिरक्या तुलार. यो सामना जिंकून दाखव बारक्या मलार. यो सामना जिंकून दाखव बारक्या मलार. धन्यवाद. खरं तर कामोडे संघाचे बिग फॅन आहेत डीजे मॅडी आणि त्यांच्याकडून तुम्ही संगीत ऐकताय. बारक्या कांबळे मोटिवेट करणारे हे संगीत. एकनाथजी माई यांचं खरं तर हे गीत तुम्ही ऐकलं. 4 धावा आल्या. धावसंख्येमध्ये बदल. एकूण धावसंख्या आपण पाहिली. धावफलक तब्बल 8. लेंथ बॉल टाकलाय. थोडासा शरीरापासून दूर ठेवला. पुन्हा एकदा आपण पाहिला पारचं कमबॅक. डॉट बॉल पाहायला मिळाला. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 8 धावा आल्या. एक खेळाडू बाद झाला. उपांत्य फेरीचा हा खरं दुसरा सामना. बारक्या सोनू आणि निखिल यांच्यासाठी प्रत्येक षटकाराला तब्बल 3000 कॅश प्राइज असेल अभिषेक दुबे यांच्या वतीने. आणि बारक्या मैदानामध्ये सोनू मैदानामध्ये आता शेवटचा षटक आहे. एकही षटकार आतापर्यंत आलेला नाहीये. पहिल्या ओव्हरमध्ये 8 आल्या. कमबॅक पार चंदनचं पहिल्याच ओव्हरमध्ये. सेकंड ओव्हरला सुरुवात होईल आणि बॉलिंग मार्कमध्ये विघ्नेश पाटील ज्याने खरं तर भावेश पवार नावाचं विघ्न जे संघावरती येणार होतं ते मात्र टाळलं. दूर केलं. तो विघ्नेश पाटील या लास्ट ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवर त्याला जो जिंकेल मात्र फायनलमध्ये खेळेल. ग्रीष्मा 11 ACC मोटीजोई या संघासोबत फायनलचा सामना. कोण जिंकेल. टॉप 2 मध्ये कोणता संघ पुढे जाईल यासाठी मात्र हा संघर्ष आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. निर्वी प्रवीण म्हात्रे आणि श्रावणी प्रवीण गायकर यांच्या वतीने निर्वी परेश म्हात्रे आणि त्याचवेळेला श्रावणी प्रवीण गायकर यांच्या वतीने सलग 3 षटकार 5000. 2 चौके मारत देखील पारितोषिक आहे. आणि इथे बघा पहिला टो क्रशिंग यॉर्कर टाकलाय आणि याच्यावरती मात्र लेग बॉलच्या स्वरूपात सिंगल रन आली. चला आपण घाई करा प्लीज. आता वेळ आपल्याकडे फार कमी आहे. आणि आणखीन एक मेगा फायनल सामना आणि मग बक्षीस वितरण सोहळा संपन्न होईल. प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी संपन्न आम्ही करणार आहोत. परफेक्ट ब्लॉकवर मध्ये टाकला. चलो समोर बारक्या आला. आता 5 बॉल बाकी आहेत शेवटचे. बारक्याला आता आक्रमक व्हावं लागेल. अभी नाही तो कभी नाही. कारण समोरच्या संघाने गोरसे टीमला पराभूत केलं. त्यांचा आत्मविश्वास खरं आपण पहिला गगनाला भिडलाय. प्रचंड वाढलाय जेव्हा गोरसे टीमला त्याने पराभूत केलं. आणखीन एक सिंगल आली. सिंगल डबल चालतील का तर बोनकडे संघाला मध्ये मोठे षटकार नाही आहेत. मोठे षटकार आले तर मात्र दबाव वाढेल पुढच्या इनिंगमध्ये धावांचा पाठलाग करताना. कारण बॉलिंग अटॅक कामोडे संघाकडे देखील चांगला आहे. या ओव्हरमध्ये सोनू पाटील हा खेळाडू स्ट्राईक एंडला प्रत्येक षटकाराला 3000 अभिषेक दुबे यांच्या मदतीने पारितोषिक आलंय. ओव्हर द स्टम्प्स. या बॉलला लेंथ बॉल टाकला. टॉस केला बॉलला. इथे मात्र बॉल राईज होत मात्र विकेट किपरच्या हातामध्ये विसावला निर्धाव. डॉट बॉल. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. दबाव पूर्णपणे शिवांश ट्रान्सपोर्ट जयनुमान कामोडे या संघावरती. 10 धावा धावफलकावरती. 3 बॉल मध्ये 2 मोठे फटके हवेत बॅटिंग करणाऱ्या कामोडे संघाला. अजून 3 बॉलचा खेळ बाकी. विघ्नेश ची बॉडी लँग्वेज आपण पाहिली. उंच देहबोलीचा खेळाडू. या बॉल लॉफ केला. बॉलला ऑन साइडला लॉंग ऑनला क्लिअर करेल का. पार त्या ठिकाणी. क्या बात आहे. कमालीचे एफर्ट्स. 100% कमिटमेंट पाहायला मिळाला पार्थ कडून. उंचीचा फायदा. सिंगल हँडेड बॉलला त्याने थांबवलं आणि इथे चेक केलं जाईल. पब्लिक देखील आहे त्या ठिकाणी. योग्य रीतीने बॉल आतमध्ये ढकललं की नाहीये ते पाहावं लागेल. निर्णय पेंडिंग. पब्लिक पोल घेतलाय पंचांनी पण तो चेक करूया आपण टीव्ही अंपायरच्या माध्यमातून. चेक केलं जाईल. पार्थ चंदनचा एफर्ट्स बघा काय. 100% कमिटमेंट. मी मगाशी म्हटलं आजची रात्र कधी या खेळाडूने गाजवली. ॲज अ बॉलर ॲज अ बॅटर
दोन्ही डिपार्टमध्ये चांगली भूमिका त्याची राहिली. डिसिजन पेंडिंग, अगदी क्लोज हा निर्णय चेक केला जात आहे. निर्णयाची प्रतीक्षा लागली आता दोन्ही संघांना. षटकार आहे की फक्त 2 धावा आहेत किंवा 1 आहे हे पाहिलं जाईल, कारण सामन्याला थोडासा दिशा देणारा हा क्षण राहील जर षटकार आला कामोडे संघाला तर. डिसिजन पेंडिंग आहे, निर्णयाची प्रतीक्षा आपण करूया. परंतु ही स्पर्धा आपण जर पाहिली श्री बापूजी देव चषक सेफ आहे खरं तर. अतिशय चांगल्या पद्धतीने धावा सेव्ह केला या ठिकाणी. पार चंदनसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. एकच रन या बॉलवरती मिळाले तर 2 बॉलचा खेळ बाकी आहे. शेवटचे 2 निर्णायक चेंडू सेमीफायनल नंबर 2 कामोटे विपक्ष बोनकोडे अशी लढत. हलकीशी करा घेत बॉल शॉट थर्डमॅनला चालला. गुड फिल्डिंग, मोठा फटका खेळू दिलेला नाही आतापर्यंत कामोडे संघाला. 1 चौकार या इनिंग मध्ये पाहिला. बारक्या कामया देखील थांबवलंय. 2 चौकार पाहिले. आता शेवटचा बॉल आहे. सोनू पाटील लास्ट बॉल मध्ये ब्लास्ट करेल का? टार्गेट बनवायचं. आता पण धावा आपण जर पाहिल्या स्कोर कार्ड मध्ये फक्त 12. शेवटचा बॉल या ओव्हर मधला या इनिंग मधला समोर असेल सोनू पाटील. सिक्सर किंग. याही वेळेला स्विंग आणि मिस. फक्त 12 धावा आल्या सेमीफायनल नंबर 2 मध्ये कामोडे संघाकडून. टोटल 13 धावा चेस करण्यातील पुढच्या 12 बॉल मध्ये एकतर्फी मॅच होईल की पुन्हा एकदा या मॅच मध्ये आपल्या बॉलिंगच्या जोरामध्ये कामोडे संघाचा दमखम इथे पाहायला मिळेल याची चर्चा आता प्रेक्षकांमध्ये सुरू झाली. फार कमी धावा आहेत खरं तर आपण पहिल्या या सेमीफायनल मध्ये. समोर बोनकोडे संघ भूमी 11 बोनकोडे या टीमने मात्र आज मोठा उलटफेर केलाय आणि त्यांच्या समोर 13चं टार्गेट उभं केलंय. या धावांचा पाठलाग कशाने होईल हे ऐकवण्यासाठी आपण आवाजामध्ये करूयाबद्दल आवाज असेल आमचे अविनाश ठाकूर समालोचक. हॅलो येस धन्यवाद रोशन पाटील सर. तदनंतर दुसऱ्या सत्रात मी घेऊन चलतोय अविनाश ठाकूर दादर पेंड. दुसऱ्या इनिंग कडे तुम्हाला घेऊन चलतोय. विजयासाठी 12 बॉल आणि 13 धावसंख्येची आवश्यकता. एका बाजूने भूमी 11 बोनकोडे तर दुसऱ्या बाजूने शिवांश ट्रान्सपोर्ट जय हनुमान कामोटे संघ पाहायला मिळतोय. लो स्कोरिंग सामना, परंतु सामना जेवढा लो स्कोरिंग तेवढाच काटेकी टक्कर. कारण क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर आम्ही सातत्याने म्हणत असतो की कोणतीही धावसंख्या यशाची हमी देत नाहीये. लो स्कोरिंग सामना, बिग फाईट, सेमीफायनल नंबर 2 आपण पाहतोय. श्री बापूजी देव चषक 2025 भव्य दिव्य नाईट क्रिकेट स्पर्धा. तसेच कामोटे संघाच्या प्रत्येक खेळाडूला सुवर्ण संधी असेल. जर गोलंदाजानं विकेट मिळवला आणि क्षेत्ररक्षकानं झेल पकडला तर या संघाचे पुरस्कर्ते सन्मान्य अभिषेकजी दुबे साहेबांकडून तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज. येणारे 12 बॉल आणि विजयासाठी 13 धावसंख्येची आवश्यकता. सलामीची जोडी, आघाडीची जोडी, सुरुवातीची जोडी मैदानाकडे दाखल झाल्या. एका बाजूने जितेश राऊत तर दुसऱ्या बाजूने पार्थ चंदन. खर तर आजची रात्र ज्या संघानं गाजवल्या तो संघ राहिलाय अर्थातच भूमी 11 बोनकोडे संघ. अगदी येलो कलरची जर्सी परिधान केलेला संघ आपण पाहताय. खेळाडू कक्षामध्ये सुंदर अशी कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. नवी मुंबई परिसरातील संघ आपल्याला पाहायला मिळाला आजच्या रात्रीमध्ये. ज्या संघानं मागच्या फेरीमध्ये अगदी तिसऱ्या फेरीमध्ये गोरसई बी संघाला पराभूत केला. तर या ठिकाणी आपण बघा सलग 3 विकेटसाठी निर्वी परेश मात्रे आणि श्रावणी प्रवीण गायकर यांच्या वतीने तब्बल 5000 विकेटसाठी पारितोषिक आले. आणि बघा आयोजकांकडून देखील 2000 रुपये आहेत पहिल्या रात्रीपासून.
या संपूर्ण स्पर्धेमध्ये सलग 3 षटकार, सलग 3 विकेट. आणि स्पर्धेमध्ये ज्या संघातील खेळाडूला बाईक मिळेल त्या संघाच्या कॅश प्राईजमधून 20,000 लेस केले जातील. लक्षात असू द्या, ज्या खेळाडूला ती बाईक मिळेल त्या टीमचे 20,000 मायनस केले. जेव्हा पासिंग कंप्लीट होईल पेपर तेव्हा मात्र तुम्हाला ते पैसे रिटर्न मिळतील. धन्यवाद. येस, नक्कीच पुन्हा एकदा घेऊन चलतोय मैदानाच्या दिशेने. येणारे 12 बॉल आणि 13 धावसंख्येची आवश्यकता. पहिलं षटक प्रगतीपथावर बॉलिंग ट्रॅकवर बॉलर पाहायला मिळेल. निखिल गोवारी पाहायला मिळेल. 12 मध्ये 13 धावसंख्या रोखायची असेल तर निखिलला मात्र कष्टसाध्य गोलंदाजी करावी लागेल. त्याचे कष्ट मैदानामध्ये उपासण्याची तयारी त्याला दाखवावी लागेल. आता एवढंच म्हणत असेल त्याचे समर्थक, अडकली संघाची नाव रे, तिला आता किनारी लाव रे. पहिला बॉल दुसऱ्या फेरीतील, दुसऱ्या सत्रातील पहिला बॉल. पहिला बॉल, मोठा प्रहार, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. चेंडू नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल करतोय. तिथे मात्र 1 धाव झाले आणि एकापेक्षा अधिक 2. चला, तिथे दुखापत झाली असेल तर पाणी द्यायचंय मैदानामध्ये. पहिलाच बॉल होता, अगदी लॉफ्ट केलेला फटका, चेंडू हवेमध्ये होता. 2 फिल्डर डाऊन द बॉल होते, परंतु चेंडू जोपर्यंत ते चेंडूवर आले तत्पूर्वी 2 धावा बॅटिंग करत असताना जितेश राऊतच्या खात्यामध्ये. आता मात्र विजयासाठी 11 बॉल आणि 11ची गरज. पुढचा बॉल निखिलचा. यावेळेस मात्र चांगला फटका, बॉलच्या मेरिटवर आले. जसा चेंडूला पाहिलं आउटसाइड द ऑफ स्टंप, फक्त कट केलं हलक्या हातानं. चेंडू नीरजच्या हातामध्ये जाऊन विसावला. तत्पूर्वी 1 धाव बॅटिंग करत असताना भूमी 11 बोनकोडेच्या खात्यामध्ये. टीमची टोटल 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 3च्या घरात. ऑन स्ट्राईक नवीन फलंदाज पाहायला मिळेल पार्थ चंदन. आजच्या रात्रीतील खरं तर सितारा राहिला भूमी 11 बोनकोडे संघासाठी. पहिल्या 2 सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्या खेळाडूला मिळाला अर्थातच पार्थ चंदन ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं 1 षटक हाताळलं होतं, 8 धावा खर्च करून 1 विकेट मिळवली होती. यावेळेस पार्थ चंदनचा क्रॉस बॅटेड स्ट्रोक, आडव्या बॅटनं अलॉंग द कार्पेट डीप मध्ये क्षेत्ररक्षक फंबल झालाय. थ्रो खराब पाहायला मिळालाय, लेझी थ्रो पाहायला मिळालाय. अशा प्रकारचे थ्रो, अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण या एखाद्या मोठ्या स्पर्धेमध्ये अपेक्षित नसतं आपल्या संघाला. परंतु या धावसंख्या मिळतील 2 आणि 2च्या मदतीने धावफलकाला आली गती. टीमची टोटल जाऊन पोहोचले 5च्या घरात. 3 चेंडूंचा खेळ संपलाय, 5 धावसंख्येची उभारणी झाल्या. आता विजयासाठी 9 बॉल आणि 8 धावसंख्येची आवश्यकता. लो स्कोरिंग सामना आपण पाहताय सेमीफायनल 2, परंतु सामना जेवढा लो स्कोरिंग तेवढेच काटेकी टक्कर पाहायला मिळेल. 9 मध्ये 8 धावसंख्या रोखताना बॉलिंग ट्रॅकवर निखिल गोवारीला पाहता आपण. निखिलचा पुढचा बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल. चांगली गोलंदाजी, मी सातत्याने म्हणलो की हा गोलंदाज नक्कीच गुणवान गोलंदाज, सातत्याने प्रमुख गोलंदाजी हाताळत असतो. आता मात्र चांगली कामगिरी करतो. आलाय डॉट बॉल. डॉट बॉलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन स्थिरावले 5च्या घरात. विजयासाठी 8ला 8 हे समीकरण सेमीफायनल 2 मध्ये. एका बाजूने कामोठे तर दुसऱ्या बाजूने बोनकोडे. यावेळेस पुढचा बॉल, फ्लाय स्लिपला चेंडू ट्रॅव्हल झाला. तिथे मात्र प्रोटेक्शन आहे, क्षेत्ररक्षकाच्या आवाकामध्ये होता चेंडू. जोपर्यंत चेंडूला पकडलं, उचल केली, फेकी केली, तत्पूर्वी 1 धाव टीमच्या खात्यामध्ये. टीमची टोटल जाऊन पोहोचल्या 6 रन्स ऑन स्कोर कार्ड, लॉस ऑफ 0 विकेट. आता विजयासाठी येणारे 7 बॉल आणि 7 धावसंख्येची आवश्यकता. 13 धावसंख्येचा पाठलाग करत असताना, बॅटिंग करत असताना भूमी 11 बोनकोडे संघाची धावसंख्या 6च्या घरात. पुढचा बॉल, दांड्या उद्ध्वस्त केल्यात. आता मात्र टाळ्यांचा कडकडाट झालाय आणि शिट्ट्यांचा प्रतिसाद मिळतोय. बॉलिंग करत असताना शिवांश ट्रान्सपोर्ट, जय हनुमान कामोठे संघ आणि गोलंदाज निखिल गोवारी ठरलाय 2000 रुपयाचा मानकरी. या संघाला निर्वत पालखीन चालली गो, एकवीरा माऊली गो. निर्वत पालखीन चालली गो, एकवीरा माऊली गो. निर्वत पालखीन चालली गो, एकवीरा माऊली गो. जे शेवटच्या बॉलवर शेवट गोल करणारा विकेट मिळवलाय. पहिल्या षटकातील शेवटचा बॉल होता. आतापर्यंत धावसंख्या 6 खर्च केली होती, परंतु विकेट मिळवला नव्हता. आणि शेवटच्या बॉलवर अगदी खोलवर टप्प्याचा बॉल, यॉर्कर पद्धतीचा चेंडू, यष्ट्यांचा वेध घेणारा बॉल, फर्निचर डिस्ट्रॉय केले शेवटच्या बॉलवर. आता विजयासाठी समीकरण येणारे 6 बॉल आणि 7 धावसंख्येची आवश्यकता. लो स्कोरिंग सामना पाहायला मिळेल आपल्याला. 6 मध्ये 7ची आवश्यकता असताना आता मात्र मैदानामध्ये कष्टसाध्य गोलंदाजी करावी लागेल.
कारण जीवनात कष्टाला पर्याय नाही आणि तुमचे जर कष्ट प्रामाणिक असतील तर यशाला सुद्धा पर्याय नाही आहे. परंतु जर यश मिळवायचं असेल तर कष्ट मैदानामध्ये करावे लागतील. आता मात्र टाळ्यांचा कडकडाट देऊन प्रतिसाद दिला जातोय. बॅटिंग करत असताना भूमी 11 बोनकोडे संघाच्या डगआउट मधून ऑन स्ट्राईक फलंदाज आपण पाहता पार्थ चंदन याला. तसेच सुवर्ण संधी कामोठे संघासाठी. जर सेमीफायनलचा सामना जिंकला आणि फायनल मध्ये दाखल झालं तर या संघाचे पुरस्कर्ते सन्मान्य अभिषेकजी दुबे साहेबांकडून तब्बल 30,000 रुपयाचं कॅश प्राइज. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. येणारे 6 बॉल आणि विजयासाठी 7 धावा रोखण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर बॉलर तयार. रोशन म्हात्रे राईट आर्म ओव्हर द विकेट ना. पहिलाच बॉल खराब चेंडू पाहायला मिळाला परंतु चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. मात्र आता मात्र काय झालं. आता डोक्याला हात लावून बसलेत की काय सर्व क्षेत्ररक्षक. पंचांचा इशारा इट्स अ बीमर नो बॉल आणि नो प्लस 2 अशा 3 धावा मिळतील. आता विजयासाठी समीकरण सोपं करून ठेवलं. 6 बॉल आणि 4 ची गरज. 6 मध्ये 4 सुद्धा रोखू शकतात कारण असं म्हणतात ना क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर कोणत्याही प्रकारचं भाकीत आपण करू शकत नाही, कोणत्याही प्रकारचं प्रेडिक्शन करू शकत नाही. 6 मध्ये 4 सुद्धा रोखू शकतो रोशन म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवर. यास पुढचा बॉल फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट. पुढचा बॉल फ्री हिट. यावेळेस मात्र चांगला फटका परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. कॅच तर झाली. दुसरीचा प्रयत्न क्षेत्ररक्षक सुटलाय परंतु तत्पूर्वी फलंदाज रनआउट स्वरूपात बाद. फलंदाज बॅक टू द डग आउट. तर जिंकला अर्थातच बॉलिंग करत असताना आपण पाहता शिवांश ट्रान्सपोर्ट जय हनुमान कामोठे संघाने या संघाचे पुरस्कर्ते सन्मान्य अभिषेकजी दुबे साहेबांकडून तब्बल 30,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आता विजयासाठी समीकरण बदललंय. 5 बॉल आणि 3 धावा. 5 मध्ये 3 धावा रोखण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर आपण रोशन म्हात्रेला पाहता. तर ऑन स्ट्राईक फलंदाज पार्थ चंदन. आजची रात्र ज्याच्या नावावर राहिली जर्सी नंबर 4 ऑन स्ट्राईक पार्थ चंदन आपल्या संघाला विजय मिळवून देईल का. 5 बॉल 3 ची गरज असताना आता मात्र फिल्डिंग मध्ये थोडासा बदल पाहायला मिळतोय. शेवटच्या या षटकामध्ये एक फिल्डर डीप काऊ कॉर्नर, एक डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक पाहता, एक लॉंग ऑन, एक लॉंग ऑफ, एक स्वीपर कव्हरच्या दिशेने 5 फिल्डर सीमारेषे लगत. पुढचा बॉल बॉलर तयार. सामना करेल पार्थ चंदन. राईट आर्म ओव्हर द विकेट ना. रोशन म्हात्रे तयार झालाय. रोशनचा पुढचा बॉल फक्त हलक्या हाताने दिशा दिले. 1 धाव पूर्ण झाले. दुसरीचा प्रयत्न झालाय परंतु यावेळेस मात्र नाहीये. कोणत्याही प्रकारचा धोका पत्करला नाहीये. फक्त 1 धावावर समाधान मानले. भूमी 11 बोनकोडे संघाने टीमची टोटल जाऊन पोहोचल्या 11 रन्स. आता विजयासाठी समीकरण येणारे 4 बॉल आणि 2 ची गरज. 4 ला 2. 4 बॉल आणि 2 धावा. ऑन स्ट्राईक नवीन फलंदाज आपण पाहताय विघ्नेश पाटील ज्याने चांगली गोलंदाजी हाताळली होती. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा पाहिलं गोरसई संघाला पराभूत करण्यामागे ज्याचं मोठं यश राहिलं तो विघ्नेश आता बॅटिंग साठी दाखल झालाय. पुन्हा एकदा हलक्या हाताने कोणत्याही प्रकारची अधिकतम रिस्क नाहीये. सेन्सेबल क्रिकेट आपल्या संघाला विजय मिळवून देणारं क्रिकेट पाहायला मिळतंय मैदानामध्ये. बॅटिंग करत असताना आपण सातत्याने या संघामधल्या खेळाडूंचा विचार केला तर सातत्याने लेदर क्रिकेट हे खेळाडू प्रामुख्याने खेळत असतात. परंतु आता मात्र ग्रामीण क्रिकेटमध्ये टेनिस क्रिकेट खेळण्यासाठी अर्थातच 1 गाव 11 खेळाडू या पॅटर्न मध्ये. भूमी 11 बोनकोडे संघाला विजयासाठी येणारे 3 बॉल आणि 1 धावसंख्येची आवश्यकता. फायनल मध्ये जाणारा दुसरा संघ कोण असेल. बापूजी देव चषक 2025 मध्ये येणाऱ्या बॉलवर तुमच्या समोर निर्णय येईल का. एका बाजूने कामोठे तर दुसऱ्या बाजूने बोनकोडे. बोनकोडे की कामोठे, कामोठे की बोनकोडे. यावेळेस मात्र फटका चांगला. विजयी चौकार आलाय बोनकोडे संघासाठी. अभिनंदन टीम. बोनकोडे त्याला त्वरित टॉसच्या दिशेने यायचा तरी हार्डलक टीम शिवांश ट्रान्सपोर्ट जय हनुमान कामोठे संघ हार्डलक बारक्या